नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपला चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आहे 31 जानेवारी. या दिवशी इंटरनॅशनल झेब्रा डे साजरा केला जातो. मित्रांनो, या दिवसाच्या आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि त्यावरील प्रश्न पाहणार आहोत. ते प्रश्न तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. पण मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण कालच्या प्रश्नांची उजळणी घेऊ. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने भारताची UPI प्रणाली स्वीकारली आहे? याचे उत्तर आहे जपान. जपान या देशाने 2026 मध्ये आपल्या देशाची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. सर्वात प्रथम नेपाळ या देशाने आपली UPI प्रणाली स्वीकारली होती. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. कर्नाटकातील गडगन जिल्ह्यातील लक्ककुंडी गावात केलेल्या उत्खननात काय सापडले आहे ज्यामुळे त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता वाढली आहे? याचे उत्तर आहे नवपाषाण युगातील वस्तू म्हणजे भांडे, तिथं असणारे वस्तीचे अवशेष सापडले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील महावितरण ला 2026 च्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय वीज वितरण कंपन्यांच्या रेटिंगमध्ये कोणता क्रमांक मिळाला आहे? याचे उत्तर आहे 49. तर महाराष्ट्रातील महावितरण या कंपनीला 49वा क्रमांक मिळाला आहे. मित्रांनो, सध्या UGC सध्या चर्चेत आहे. तर आपण त्याचा लॉंग फॉर्म काय आहे ते पाहू. त्याचा लॉंग फॉर्म आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. यांनी नवीन नियम केले आहे. त्याविरुद्ध सर्व देशभर आंदोलनं होत आहेत. पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिली वॉटर मेट्रो सेवा कुठे सुरू झाली? तर याचे उत्तर आहे कोची, केरळ या ठिकाणी पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली. पण सध्या 2026 मध्ये दुसरी वॉटर मेट्रो सेवाही बिहार राज्यात सुरू झाली आहे. पुढचा प्रश्न पाहू. ग्लोबल फायर पॉवर 2026 रँकिंगनुसार भारताची सैन्य शक्ती कोणत्या क्रमांकावर आहे? याचे उत्तर आहे 4थ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि 4थ्या क्रमांकावर भारताची सैन्य शक्ती आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारताच्या मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाची मंजुरी देण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे स्मार्ट इंटिग्रेटेड फिशिंग हार्बर, अंदमान निकोबार आयसलँडमध्ये. पुढचा प्रश्न आहे NCC मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तनू भान यांना सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार दिला आहे. तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत? याचे उत्तर आहे तनू भान या महाराष्ट्र राज्याच्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणाला वर्ष 2025 मध्ये अतुलनीय धैर्यासाठी जीवन रक्षा पदक जाहीर झाले? याचे उत्तर आहे श्रीमती रुपाली प्रतापराव कदम यांना 2025 चा जीवन रक्षा पदक जाहीर झाला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहू. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता कोणत्या सेरेमनीने होते? तर याचे उत्तर आहे बीटिंग रिट्रीट सेरेमनी. या सेरेमनीने प्रजासत्ताक दिनाची कार्यक्रमाची सांगता होते. हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांगता न करता हे 29 जानेवारीला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. संसदेच्या अर्थसंकल्पीय 2026 चे अधिवेशनावेळी कोण अभिभाषण करतात? तर याचे उत्तर आहे राष्ट्रपती. हे कलम 87 नुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी अभिभाषण करतात. तर आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी अभिभाषण केले आहे. तर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आहेत. पुढचा प्रश्न पाहू.
विमान अपघाताची चौकशी भारतात कोणती संस्था करते? तर याचं उत्तर आहे बी. AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही आपल्या देशात विमान अपघाताची चौकशी करते. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली संस्था आहे. याचे मुख्य कार्य काय आहे? तर भारतात होणाऱ्या विमान अपघात आणि गंभीर घटनांची तपासणी किंवा चौकशी करणे. दुसरं, अपघाताची कारणे शोधणे, म्हणजे ते तांत्रिक बिघाड, मानवी चूक, हवामान, इतर घटक अशा प्रकारची कारणे शोधणे. तिसरं, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेची शिफारस देणे. चौथं, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक नियमानुसार चौकशी करणे. हे या संस्थेचे काम आहे. पुढचा प्रश्न पाहू. मातृभूमी आंतरराष्ट्रीय पत्र महोत्सव 2026 कुठे सुरू झाला? याचे उत्तर आहे सी. तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुरू झाला आहे. तर तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. तर बेंगलोर ही कर्नाटक राज्याची राजधानी आहे आणि मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. मित्रांनो, मातृभूमी आंतरराष्ट्रीय पत्र महोत्सव 2026 हा तिरुअनंतपुरम येथे सुरू झाला आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर्स हे भारतातील एक वार्षिक आंतरराष्ट्रीय साहित्य व विचार महोत्सव आहे. यामध्ये मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर्स हे साहित्य, कला, संस्कृती आणि विचारांची जागतिक देवाणघेवाण करणारे महत्त्वाचे साहित्य महोत्सव आहे. हा कोठे आणि किती वेळा असतो? तर हे कार्यक्रम केरळ राज्याच्या तिरुअनंतपुरम मधील कानकाकुन्नू पॅलेसमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. हा महोत्सवाची सुरुवात 2018 सालापासून झाली. उद्दिष्ट काय आहे या महोत्सवामागचे? तर लेखक, विचारवंत, कलाकार, वाचकांना एकत्र आणून विचार, साहित्य, चर्चा, कविता वाचन, संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहू. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2026 हा कायदा कधी लागू होणार आहे? तर याचे उत्तर आहे 1 एप्रिल 2026 पासून कचरा व्यवस्थापनाचे नवीन कायदा लागू होणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. सोनबेदा वन्यजीव अभयारण्य अलीकडेच माओवादी मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे बी. ओडिशा या राज्यात सोनबेदा वन्यजीव अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. नाथपे पुरस्कार 2026 यंदा कोणाला मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे बी. अभिजित हेगशेट्टे यांना 2026 चा नाथपे पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. अरविंद पाटकर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या प्रकाशनाचे प्रकाशक होते? याचे बरोबर उत्तर आहे बी. मनोविकास प्रकाशन याचे ते प्रकाशक होते. पुढचा प्रश्न पाहू. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या चित्ररथात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे? तर याचे उत्तर आहे सी. महाराष्ट्र राज्याने यावर्षीचा प्रथम क्रमांक मिळवला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याने यावर्षी गणेश उत्सवावर आधारित चित्ररथ सादर केला होता. पुढचा प्रश्न पाहू. आर्थिक अडचणीमुळे मुलींची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होण्यापासून त्या वंचित राहतात. तर यासाठी कोणत्या राज्याने नमो लक्ष्मी योजना सुरू केली आहे? याचे उत्तर आहे डी. गुजरात राज्याने नमो लक्ष्मी योजना या मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहू.
2025चा वाईली रिसर्च हिरोज पुरस्कार कोणत्या भारतीय डॉक्टराला मिळाला आहे? याचे उत्तर आहे बी. डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना 2025चा वाईली रिसर्च हिरोज पुरस्कार देण्यात आले आहे आणि हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय आहेत. हा पुरस्कार प्रभाव नीती कार्यक्रम आणि समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या शोधासाठी मान्यता देतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक यू.